तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे। मी कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मित्रांनो। आणि हा व्हिडिओ फक्त माझ्या माता बहिणींसाठी आहे। महाराष्ट्र राज्याने, आपल्या महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपलेच एकनाथजी शिंदे यांनी एक योजना अंमलात आणलेली आहे आणि ती योजना फक्त महिलांसाठीच असणार आहे। तर ही योजना कुठली आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि मुख्य म्हणजे की जे कोणी गरीब माणसं असतील, गरीब महिला असतील, त्यांच्यासाठी एक योजना आहे मित्रांनो। मुख्य म्हणजे असं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये 59% लोक पुरुष हे काम करतात आणि फक्त 27% महिला त्याच्यामध्ये कामा हातभार लावतात। त्याच्यामुळे कसं होतं की महिलांची जी आर्थिक परिस्थिती असते ते त्यांच्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही किंवा त्यांच्या आरोग्याकडे ते लक्ष देऊ शकत नाही। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती योजना ही 1 जुलै 2024 पासूनच लागू करण्यात येणार आहे। म्हणजे आता 2-3 दिवसांमध्येच ही योजनेचा प्रत्येक महिलांना लाभ घेण्यात येणार आहे। मित्रांनो, ही योजना कुठली आहे तर आपण बघू। तर मित्रांनो, ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेसाठी मित्रांनो पात्रता काय असणार आहे आणि या योजनेचा लाभ आपल्याला कोणाला घेता येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो की महाराष्ट्र राज्यातील फक्त महिलांसाठीच ही योजना आहे। यासाठी विधवा, विवाहित, घटस्फोटित आणि निराधार अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर मुख्यमंत्रीचे ज्या महिलांचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न जे आहे हे 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ भेटेल। आणि मुख्य म्हणजे त्यांचं जे पात्रता आहे, ज्यांचे जे वय वर्ष आहे हे 21 वर्षावरील आणि 60 वर्षाच्या खालील महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाची माहिती आहे। लगेच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। 1 जुलैपासून या अर्जाला सुरुवात होणारच आहे। तर मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये ही एकदम अप्रतिम माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1 जुलै 2024 पासून स्टार्ट होईल आणि मुख्य म्हणजे ही प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा करणार आहे या योजनेमार्फत। तर मित्रांनो, या योजनेची जी तारीख असणार आहे ही 15 दर महिन्याच्या 15 तारखेला ही जी अमाऊंट असणार आहे ही प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यासाठी जे काही पात्रता असणार आहे, जे काही फॉर्म भरणार असणार आहे ती 1 जुलैपासून स्टार्टच होणारच आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघाच। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणे खूप जास्त बंधनकारक आहे। अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेचं पुस्तक असणं खूप जास्त बंधनकारक आहे, तर त्या महिलांनी याची नोंद घ्यावी। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 2.5 लाखाच्या आतील जे उत्पन्न असणार आहे त्यासाठी ते सर्टिफिकेट आपल्याला तिथं सादर करावं लागणार आहे। तर या योजनेचा जे फॉर्म आहे ते आपल्याला जवळच्या सेतूमध्ये जाऊनच भरावं लागणार आहे। मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर मित्रांनो, या योजनेसाठी जे फॉर्म असणार आहे ते विनामूल्य असणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्जेस नसणार आहे। तर मित्रांनो, यासाठी त्या महिलांचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, राशन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड तर लागणारच आहे आणि त्या योजनेसाठी जे जे पत्र जे दिलेले असेल तर जे काही नियम असतील तर त्या आपल्याला ते भरून द्यावं लागणार आहे। तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या माता बहिणींसाठी ही योजना आहे, ती योजनेचा नक्की लाभ घ्या। 1 जुलैपासून ही योजना स्टार्ट झालेली होणार आहे मित्रांनो। तर या योजनेचा लाभ ज्या आपल्या मजूर वर्ग महिला आहेत, ज्या कष्ट करतात, कबाळ कष्ट करतात पण स्वतःच्या आरोग्याकडे ते लक्ष देऊ शकत नाही, त्यांनाच थोडाफार हातभार देण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठीच ही सरकारने योजना बनवलेली आहे। तर मित्रांनो, त्या महिलांकडं 5 वर्षाखालील शेती असणार आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ भेटेल। आणि मुख्य म्हणजे ज्या महिला शेतीत काम करतात, रोजगारासाठी वनवन भटकतात, त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांना आरोग्यासाठी एक मदत म्हणूनच ही योजना सरकारने काढलेली आहे। तर ही योजनेचा लाभ नक्की घ्या।
तर ज्या महिलांना अर्ज भरता येत नाही, काही महिला शहरामध्ये अर्ज भरायला आपल्या सेतूवर जाऊ शकत नाही, आपल्या गावामध्ये सेतू नसेल तर आपल्या जवळच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये, ग्रामपंचायतमध्ये आपल्याच ग्रामपंचायतचे अधिकारी, आपले अंगणवाडीचे अधिकारी हेच आपल्याकडून फॉर्म भरून घेणार आहे. तर कुठेही न जाता आपल्या गावामध्येच आपलं घरपोच, समजा आपल्याला 2 पावलं जावं लागणार आहे आणि हा फॉर्म भरून घेणार आहे. तर मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, माझ्या महिला भगिनींनो, हा फॉर्म फक्त महिलांसाठी असणार आहे. तर नक्की आपल्याच घरच्या महिलांना मदत करावी आणि त्यांना स्वतः याची माहिती द्यावी. तर ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यासाठी राज्य स्तरावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्या समितीमध्ये फक्त महिलाच असणार आहे. तेच फक्त या समितीमध्ये आपले अहवाल सादर करून याद्या तयार करून प्रसिद्ध करणार आहे. तर त्यासाठी 1 जुलैपासून तयारीला लागा. माझ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ घेता येणार आहे. तर व्हिडिओ खूप जास्त चांगला झालेला आहे माझ्या लाडक्या बहिणींनो. तर व्हिडिओ नक्की तुम्ही एक लाईक करा आणि हो, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे परमेश्वर सुपलकर ऑफिशियल, तुम्हाला जर माहीत नसेल तर यूट्यूबवर जायचं, तिथं आपलं सर्च करायचं. सर्च नाही झालं तर तिथं एक माईकचा ऑप्शन असतो, ते माईकवर क्लिक करायचं आणि त्याच्यावर नाव आपलं बोलून दाखवायचं की परमेश्वर सुपलकर ऑफिशियल. सर्च करायचं काही काम नाही, ते ऑटोमॅटिक माझं चॅनल दिसेल, त्याच्यावर ओके दाबायचं आणि सबस्क्राईब करून टाकायचं आणि आपले चांगले चांगले व्हिडिओ बघत राहायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माहिती जर आवडली असेल तर नक्की तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि माझ्या या पेजला नक्की फॉलो करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.